पुण्यामध्ये या महिलेने मध्यरात्री स्वतःच्या नवऱ्याची गळा दाबून हत्या केली, जो नवरा तिला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक करणार होता। त्याचं झालं असं की नकुल आनंद भोईर वय वर्ष 40 हा आपली पत्नी चैताली भोईर आणि 2 मुलांबरोबर चिंचवडमधील माणिक कॉलनी लिंक रोड परिसरामध्ये राहत होते। नकुल भोईर हे एक सामाजिक कार्यकर्ता होते। ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड संघटना याचे पदाधिकारी होते। नकुल भोईर एक सामाजिक कार्यकर्ता होते, त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते स्वतःची पत्नी चैताली भोईरला नगरसेवक करणार। त्यामुळे नकुल भोईर स्वतःच्या पत्नीची वेगवेगळ्या कार्यकर्त्यांबरोबर ओळख करून द्यायचे। पण काही दिवसांनी स्वतः नकुल भोईर स्वतःच्याच पत्नी चैतालीवरती चारित्र्याचा संशय घेऊ लागले। या कारणामुळे गुरुवारी 23 ऑक्टोबरला मध्यरात्री चैताली आणि नकुल या दोघांमध्ये जोरदार वाद झाले। त्यावेळेस त्यांची दोन्ही मुलं बेडरूम मध्ये झोपलेली होती। पती पत्नीचा वाद इतका विकोपाला गेला